दुसरीकडे राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या मुंबईतील रॉयल स्टोन निवासस्थानी देखील गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे। यावेळी पंकजा मुंडे यांनी पती अमित पालवे यांच्यासह गणरायाची पूजा केली। महाराष्ट्रातील महिला सुरक्षित राहाव्यात असं साकडं यावेळी पंकजाताईंनी गणरायाला घातलं। मध्ये का बरोबर बरेच दिवसानंतर तुम्हाला दोघांना सोबत बघतोय, एक परिवार सोबत बघतोय। नेमकं गणरायाकडे काय साकडा आज तुम्ही पूजेच्या माध्यमातून घातला? आज पारिवारिक सण आहे, उत्साहाचा क्षण आहे। गणराया आले की आम्हाला खूप आनंद वाटतो। दरवर्षी आम्ही वाट बघतो। गणरायाच्या चरणी दरवर्षी म्हणजे महाराष्ट्रासाठी मी प्रार्थना करतेच। महाराष्ट्र दुष्काळमुक्त व्हावा अशी प्रार्थना मागच्या वेळी केली, त्याच्यात बऱ्यापैकी यश सरकारला आलेलं आहे। आणि आता कुठेतरी महिला सुरक्षित राहावी, महाराष्ट्रातली एक चांगलं महिलाला सुरक्षित वातावरण मिळावं, समाजाकडनंही मिळावं, सरकारकडनं तर देतच आहोत, ही अपेक्षा आहे। कोपर्डीसारख्या दुर्दैवी घटना घडू नये, जाती जातीत विशिष्ट निर्माण होऊ नये आणि लोक प्रेमाने सलोख्याने एकमेकांबरोबर राहावे, हेच गणेश उत्सवाचं खरं मूळ तत्व आहे। आणि तेच लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव सुरुवात करताना त्यांचं तेच स्वप्न होतं की लोकांनी एकत्र यावं, लोकांमध्ये संघटन व्हावं, ते पुढे चालत राहावं। आपल्यासोबत पंकजाताईंचे पती अमित पालवे सर आहे, त्यांच्याकडनं जाणून घ्या सर। आज दोघांनी सोबत पूजा केली। गणेश काय गणरायाकडे मागणं तुम्ही या माध्यमातून घातलं? कदाचित अशी तर मागणी नाही ना की त्यांच्या सार्वजनिक सगळ्या कार्यक्रमामुळे त्या व्यस्त असतात, किंवा ऍटलिस्ट वेळ तरी मिळू दे? नाही, वेळ भरपूर मिळतात आणि देवासमोर खोटं बोलणार नाही, वेळ भरपूर म्हणजे ताई काढतात? हो काढतात, आवर्जून काढतात नेहमी। मग गणरायाकडे काय विशेष मागणं तुमच्यासाठी आणि ताईंसाठी? सुख शांती लाभो आम्हाला सगळ्यांना, हीच विनंती केली।